राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर सर्व नेते आमच्याकडे परत येणार असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले। तर संजय राऊतांनी मंत्रालयामधल्या 6व्या मजल्यावरती बसण्याचं स्वप्न पाहू नये असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। या क्षणी जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं तनानं धनानं भाजपबरोबरच राहणार। ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग मनानं तनानं धनानं ते आमच्याबरोबर असणार। 2047 पर्यंत संजय राऊतांनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसण्याकरता काही स्वप्न बघू नये। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एनडीए भाजपा महायुतीचाच मुख्यमंत्री राहणार आहे 2047 पर्यंत। त्यामुळं संजय राऊतने मंत्रालयाच्या 6व्या मजल्याकडे 2047 पर्यंत बघू नये। अमरावतीमध्ये भाजपचा महापौर व्हावा यासाठी जे मदत करतील त्यांना सोबत घेणार असे एक मोठं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। जिल्ह्याचा पालकमंत्री मीच आहे त्यामुळे मलाच निर्णय घ्यावा लागणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। अमरावतीमधल्या विश्रामगृहामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेतला। त्यांच्या जनता दरबारामध्ये जिल्ह्यामधून मोठ्या संख्येनं लोक तक्रारी घेऊन आल्याचं देखील दिसून आलं। जे आमच्या महापौराला साथ देईल किंवा आमच्या महापौराकरता मतदान करेल त्या सर्वांशी आम्ही चर्चा करू। हा थोडा आमच्या जागा कमी झाल्या ही गोष्ट खरी आहे, पण आम्हाला त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून मॅन्डेट मिळालेला आहे। शेवटी त्याचं आम्ही चिंतन करू। ज्या आमच्या काही जागा गेल्या आहेत त्याचं चिंतन आम्ही करणार आहोत आणि त्याचा आम्ही तपासणार आहे की कुठल्या चुकीमुळे आम्ही त्या ठिकाणी मागे राहिलो। शेवटी त्याचा अभ्यास मलाच करायचा आहे कारण पालकमंत्री माझी जबाबदारी आहे। एकीकडे दोन्ही पवार एकत्र येणार अशी चर्चा सुरू झालेली असताना सतेज पाटील यांनी मात्र एक मोठा दावा केलाय। अजित पवार हे सत्तेपासून दूर जातील असं वाटत नाही असं सतेज पाटील म्हणाले। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। अजून 4 वर्ष सत्ता बाकी आहे त्यामुळे सत्तेला सोडून अजित पवार महाविकास आघाडीमध्ये येतील असं वाटत नाही असा दावा त्यांनी केलाय। मात्र अजित पवार महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांचं आम्ही स्वागत करू असंही सतेज पाटील म्हणाले। अजितदादांचा अनुभव बघता अर्थ खाता त्यांच्याकडे आहे, त्यामुळे सत्तेचा खरा अर्थ त्यांनाच कळालेला आहे। त्यामुळे ते सत्तेपासून बाजूला येतील असं मला काय वाटत नाही। तसं झालं तर स्वागतच आहे आमचं। ते जर आले महाविकास आघाडी तर निश्चितपणे महाविकास आघाडी मजबूत होईल, त्याचा तो विषय नाही। परंतु मला नाही वाटत की आता 4 वर्षाची सत्ता शिल्लक आहे अजून ती सत्ता सोडून विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता दादांची आज असेल असं मला वाटत नाही। परंतु पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं त्यांचा केलेला अपमान आणि त्यांच्यावर केलेली वक्तव्य पाहता स्वाभिमानी अजितदादांनी निर्णय घ्यायला हरकत नाही।